याचा काटा काढा, याने काटा काढा म्हणतो याचा काटा निघला की मराठा भेटतोय तवाच. मराठ्याचा नेता झालाय, याला संपा, औषधातून संपा, नाही तर आपले पोलिस गोळ्या घाला. तू गोळ्या घालतो मला, आमचेच मराठ्याच्या समारोह हाताखाली धरतो, आमचे मराठ्याचे मंत्री आमदार हाताखाली धरतो का देवेंद्र फडणवीस? अरे तो एक जात हे साल्या, तुला मोठे केलं आमच्या मराठी. तू 10% देऊन मला 10% घे म्हणून दबाव आणतो. माझ्या जवळच्या अंतरवालीतले लोक फोडितो, महाराष्ट्रातले माझ्या जवळच्या फोडितो. हरामखोर, त्या महाराजाचा आणलाय कुठून तो जात संपतो त्याच्या हाती. आमच्या कारखान्यावरचे लोक नेतो नारायण राणेच्या हाताने आघडचे. पाटील साहेब, मराठा समाज आक्रमक होत आहे, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्ही देवेंद्र फडणवीस ते केलं, हे मी काय करू? मी काय चूक केली? माननीय न्यायालय मला म्हणलं सलाईन घ्या, मी सलाईन घेतलं, मी सलाईन घ्यायला लागलो तर एका रात्रीत त्यांनी वकील पाठीला सरकारी देवेंद्र फडणवीस आणि तारखे 23 तारीख घ्यायला लावली अर्ज, आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आंदोलनावर दबाव आणून आमच्या आंदोलकावर गुन्हे दाखल करायला लावले एसपी हाताने. आज शेकडो गुन्हे केलेत आमच्या गोरगरीब मराठा. मला इकडं कोर्टाच्या माध्यमातून सुई घ्यायला लावतो, आरात लई सलाईन घ्यायला लावतो, आणि माग लोकाला माझ्या विरोधात षडयंत्र करून लोकाला सांगतो याला संपवा, याला 10% आरक्षण घ्यायला लावा, 10% आरक्षण घ्यायला लावा, नाही त्याला संपवा. पोलिसाच्या हाताने याला गोळ्या घाला, नसतं याला औषध द्या डॉक्टरांच्या हातात. बामण काम बामणी कावा करतो. या समाजाला फुटून द्यायचं नाही मला. त्याला एकतर मी मुंबईला जाऊन आरक्षण देणार, एक तर त्यांच्यावर गुलाल टाकील, नाही तर मला बेलो त्यांनी जर गोळ्या घातल्या त्याच्या पोलिसांनी त्यांनी त्याला मा बळी घ्यायचा ना, घेऊ ते तुझ्या दारात येतो गोळ्या घाल, मराठीने दारात टाका, मला गाडी त्याच्या तिकडे घ्या, गाडी त्याच्या तिकडे घ्या, गाडी उभा करू नका लोकांनी आडली तरी पण गाडी तिकडे घ्या, गाडी घ्या त्याच्या दारात, त्याच्या पोलिसाला आडून दे, गोळ्या घालून द्या, डायरेक्ट त्याच्या दारात घ्या मुंबईला गाडी. मराठी दाखविते त्याला काय. मराठ्यांनी शांत राहा, कोणी येऊ नका, मी एकटाच जातो. एकतर तुम्हाला सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी आरक्षण घेऊन येतो, नाही तो मला मारणार आहे त्याला मारू द्या, त्याला काटा आहे, मी तुम्हाला एक केलं त्याला काटा काढायचा मराठ्याच्या मधला काढू द्या. हा षडयंत्र रचून लोक उतरलेत माझ्या विरोधात. तुम्ही संयमाचा बांध तुटून छगन भुजबळला साथ त्यांनीच दिली. समाजाचा मात्र आज तुम्ही उपोषण सोडून आलेला आहे, समाज रडतोय, समाज तोडेल नाही, आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. मी सार उपोषण सोडेल नाही, मी उपोषण करत चाललोय. छगन भुजबळला सुद्धा पुढे त्यांनीच घातलं, त्यांनी छगन भुजबळला सुद्धा देवेंद्र फडणवीस पुढे घातलं, आमच्या मराठ्याचे मंत्री त्यांनी पुढे घातले, आमदार त्यांनी पुढे घातले, त्यांनी चिल्लर चालर समन्वयकम पुढे घातले. तो म्हणतोय हो काटा आहे, त्यांना घेऊन बसतो देवेंद्र फडणवीस रच्ची, त्यांना सांगतो हे काटा आहे मराठ्याच्या ना आपल्या मधला. आपल्याला जर निवडणुकीत निवडून यायचं असलं देव काटा काढा, देव काटा काढायला लागलाय. छगन भुजबळ त्यांनी पुढे घातलेला, आमचे मराठी नेते पुढे घातले. ती गाडी तिकडे घ्या, मी एक तर ते त्याच्या पोलिसाच्या हाताने मला गोळ्या घालू द्या, नसता त्याला सगळ्या स्वारीच अंमलबजावणी द्यावा लागणार, ओबीसीतून आरक्षण त्याला द्यावं लागणार. मी येताना मराठ्याला आरक्षण घेऊन येतो, नाही तर त्याचे पोलिस मला आडून गोळ्या घालून. तुम्ही गाडी तिकडे घ्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.